हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्क केलेली बाही कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अस्तरची 4 दुप्पट घडी करून घेतलेली आहे। आपल्याला सर्वप्रथम बाही लांबी घ्यायची आहे। बाही लांबी आहे 9 इंच। त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। 10 इंच आडवी रेघ मारून घ्यायची। रुंदीला घ्यायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग। छाती आहे 30, 30चा चौथा भाग 7.5। तर इथे बरोबर मेजरमेंट होतं। घडीच्या बाजूने 1 इंच घ्यायचं आहे। नंतर बाही उतार घ्यायचा आहे 2.5 इंच। नंतर सरळ 2 इंच घ्यायचं आहे आणि बाहीचे दोन्ही शेप मारायचे। पहिला शेप फुगीर येईल आणि दुसरा शेप थोडासा डाऊन मध्ये। दोन्ही शेप मध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे। दंडगेराच्या मेजरमेंट साठी दंडगेर घ्यायचा आहे। दंडगेर आहे 8.5, त्याचा निम्मे करायचा म्हणजे होईल 4.25 इंच। त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 5.5 इंच। 5.5 वरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि आडवी रेघ मारून घ्यायची। दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे। जी फुगीर बाजू आहे तो भाग मागचा आणि जो डाऊन मध्ये शेप कटिंग केलाय तो पुढच्या भागाचा, म्हणून अशा पद्धतीने मार्किंग करून ठेवायचं आहे। पुढच्या भागाला अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे आणि जे शिलाईमध्ये येणारे वर्क आहे तशा पद्धतीने मी मणी फोडून घेते, ज्यामुळे आपली सुई तुटणार नाही। नंतर समोरच्या बाजूने अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे आणि खालती अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची। एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा, उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारायची। दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला शिलाई मारायची आहे। जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा। अशा पद्धतीने आपण स्लीव्ह रेडी केलेले आहेत। नंतर खालती इथे मी लटकनची लेस लावणार आहे, त्यासाठी मार्किंग करून घेते। तर आपला दंडगेर आहे त्याचा निम्मे करून घ्यायचा। तर दंडगेर आहे 8.5, 8चा निम्मे 3.25 होतात। तर अशा पद्धतीने 3.25 वरती मार्किंग करून घेते। दुसऱ्या साईडने सुद्धा 3.25 मध्ये मार्किंग करून घ्यायची। याच्यामध्येच आपण लटकनची लेस अटॅच करणार आहोत, यामुळे फिटिंग मध्ये लेस येणार नाही।
तर इथे स्लीव आपण रेडी केलेले आहेत. नंतर तयार भागावरती मागचा भाग ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची आहे. याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण शोल्डर जोडून घ्यायची. तयार शोल्डरवरती बाहीचा सेंटर ठेवायचा आहे. जो डाऊन मध्ये शेप आहे तो पुढच्या साईडने ठेवायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईडची बाही जोडून घ्यायची. तिथूनच डबलची शिलाई घ्यायची. नंतर दुसऱ्या साईडची बाही जोडायची आणि त्याला सुद्धा डबलची शिलाई मारायची. अशा पद्धतीने आपण दुसरी बाहीही जोडून घ्यायची. नंतर फिटिंगची शिलाई मारायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.